ची बातमी आहे भारतातून भारतासाठी अत्यंत महत्त्वाची। लडाख हा भारताचा निसर्ग सौंदर्याने भारलेला केंद्रशासित प्रदेश पुन्हा चर्चेत आलाय तो निसर्गाच्याच एका चमत्काराने। लडाखच्या आकाशात अचानक रात्रीच्या वेळी लाल प्रकाश दिसल्यानंतर या चर्चा सुरू झाल्यात। खरं तर असा अरोरा किंवा ध्रुवीय प्रकाश उत्तर किंवा दक्षिण गोलार्धाजवळील देशांमध्ये दिसतो, मात्र तो भारताच्या आकाशात दिसल्याने कुतूहलाबरोबरच चिंताही वाढली आहे। भारताजवळ असं रक्ताळलेलं आकाश दिसणं हे नेमकं कशाचं लक्षण आहे? भारतासाठी खरंच ही एक चिंता आहे का? याच प्रश्नांचा आढावा या ग्लोबल रिपोर्टमधून। अद्भुत, अविस्मरणीय, लडाखमध्ये रक्तवर्णीय आकाश, दुर्मिळ खगोलीय चमत्कार की धोक्याची घंटा? भारताचा लडाख हा केंद्रशासित प्रदेश अनेक नैसर्गिक चमत्कारांचा प्रदेश आहे। निखळ आकाश, शुद्ध हवा, विस्तीर्ण प्रदेश, हिमालयाच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या या लडाखमध्ये 19 आणि 20 जानेवारीच्या रात्री मात्र अचानक आकाश रक्तासारखं लालेलाल झालं। 19 आणि 20 जानेवारी या दोन रात्री लडाखमधील हानले डार्क स्काय रिझर्व्हचं निळं आकाश अचानक रक्तासारखं लाल झालं। सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। हा ध्रुवीय प्रकाशाचा प्रकार असल्याचं मानलं जात आहे। उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील देशांच्या आकाशात दिसणारा ध्रुवीय प्रकाश किंवा अरोरा भारताच्या आकाशात दिसणं ही दुर्मिळ खगोलीय घटना आहे। उत्तर आणि दक्षिण गोलार्धात आकाशात दिसणारी एक नैसर्गिक घटना म्हणजे अरोरा। सूर्याकडून येणारे विद्युतभारित कण पृथ्वीच्या वातावरणातील कणांना धडकतात, तेव्हा हिरवा, लाल, जांभळ्या रंगाच्या प्रकाशाला अरोरा म्हणतात। उत्तर ध्रुवाजवळ दिसणारा प्रकाश म्हणजे अरोरा बोरेलिस किंवा नॉर्दर्न लाईट्स, तर दक्षिण ध्रुवाजवळील प्रकाश अरोरा ऑस्ट्रेलिस किंवा सदर्न लाईट्स म्हणून ओळखला जातो। ऑक्सिजन वायूच्या कणांना हे सौरकण धडकले की हिरवा, लाल रंग तयार होतात, तर नायट्रोजनमुळे निळा किंवा जांभळा प्रकाश निर्माण होतो। अरोरा मानवांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे, तसंच एक नैसर्गिक आणि मोहक खगोलीय घटना मानली जाते। मात्र जे उत्तर किंवा दक्षिण गोलार्धात दिसतं ते लडाखमध्ये दिसल्यानं धोका मानला जातोय आणि लडाखच्या आकाशात प्रामुख्यानं लाल रंगच दिसलाय। याचं मुख्य कारण म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर आलेलं शक्तिशाली वादळ। 18 जानेवारी 2026 रोजी सूर्याच्या पृष्ठभागावर एक्स क्लास या श्रेणीतील प्रचंड सौरज्वाला म्हणजे सोलार फ्लेअर उसळली। या स्फोटातून कोट्यवधी टन चुंबकीय ऊर्जा आणि वायू अवकाशात 1700 किलोमीटर प्रति सेकंद या वेगानं फेकले गेले। अवघ्या 25 तासांत हे वादळ पृथ्वीवर आदळलं आणि त्यामुळे निर्माण झालेल्या G4 क्लास भूचुंबकीय वादळामुळे लडाखमध्ये रक्ताळलेलं आकाश पाहायला मिळालं। सामान्यतः ध्रुवावर दिसणारं अरोरा हे हिरवं असतं, तरी लडाखमध्ये मात्र लाल रंग दिसला, कारण शास्त्रज्ञांच्या मते सौरकणांचा 300 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ऑक्सिजन अणूंशी संपर्क आल्यावर लाल रंग उत्सर्जित होतो। लडाख हे कमी उंचीच्या अक्षांशावर आहे, आपल्याला या प्रकाशाचा केवळ वरचा लाल भाग दिसला। त्यामुळेच 18 जानेवारी रोजी आलेल्या सौर वादळाची तीव्रता किती प्रचंड होती हे लडाखच्या रक्ताळलेल्या आकाशावरून स्पष्ट होत आहे। जानेवारी ह्या दरम्यान आपल्याकडे संपूर्ण जगामध्ये सूर्यावरून जे आहे प्रचंड मोठा प्रभाव आपल्याकडे जाणवायला लागलेला होता आणि जवळजवळ 30 जानेवारी ते फरवरीचा पहिला आठवडा हा प्रभाव कायम राहणार आहे। दरम्यान हे सौर वादळ केवळ आकाशात रंग निर्माण करण्यापर्यंतच मर्यादित नाही, किंवा डोळ्यांना ते जितकं अद्भुत दिसतंय तितकंच ते गंभीर आहे ते आपल्या तंत्रज्ञानासाठी। हे वादळ वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये उच्च दाबाचा प्रवाह निर्माण करू शकतं, पॉवर ग्रिड फेल्युअर होऊ शकतं, त्यामुळे शहरं अंधारात बुडू शकतात। सौर कणांमुळे उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे मोबाईल नेटवर्क, गुगल मॅप आणि बँकिंग व्यवहार विस्कळीत होऊ शकतात। भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला असता। हे किरणोत्सर्ग अंतराळवीरांसाठीही घातक मानले जातात। सॅटेलाइट्स ज्या असतात आपल्या पृथ्वीवरच्या, त्या सॅटेलाईटवर पण त्याचा परिणाम पडतो। सॅटेलाईटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा असतात त्याच्यावर पण परिणाम पडतो आणि पृथ्वीवर पण ज्या आपल्या विद्युत यंत्रणा असतात, सॅटेलाईट यंत्रणा किंवा बाकीच्या कुठल्या यंत्रणा असतात त्याच्यावरती परिणाम निश्चितच पडत असतो। पण विशेषतः आपल्या भारतामध्ये असा काही फारसा फरक पडत नाही, परंतु उत्तर भागाला असलेला भाग जो आहे किंवा दक्षिणेकडे असलेला भाग जो आहे यावरती हा प्रभाव जाणवत असतो। सुदैवानं भारत या संकटासाठी सज्ज आहे। इस्रोचं आदित्य L1 हे या सौर वादळावर नजर ठेवून होतं।
आदित्य L1 हे भारताचं पहिलं सूर्याचं अध्ययन करणारं अंतराळ आधारित वेधशाळा मिशन आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च झालं तर 6 जानेवारी 2024 रोजी लँग्रेज पॉइंट L1 मध्ये त्यानं प्रवेश केला. हे स्थान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. आदित्य L1 सौर वातावरण, सौर वारे, कोरोनल मास इजेक्शन आणि सौर ज्वालांचा अभ्यास करतो. आदित्य L1 वर 7 प्रगत पेलोड आहेत. हे सौर क्रियाकलाप आणि अंतराळ हवामानावर लक्ष ठेवतात. तेव्हा आदित्य L1 सुमारे 24 ते 48 तास आधी सौर वादळांचा इशारा देऊ शकतं. त्यामुळे महत्त्वाचे उपग्रह सेफ मोडमध्ये ठेवता येतात आणि पॉवर ग्रीड सुरक्षित करता येतात. इस्रोने याच्याही पूर्वी आपल्याकडे माहिती आहे आदित्य L1 हे एक सूर्ययान सोडलेलं होतं आणि ते सूर्याचाच अभ्यास करणार होतं. तर याची जी माहिती आहे अशा सोलार फ्लेअर्स जे असेल किंवा सोलार सुनामी पण त्या घटना पण घडत असतात. सूर्यावरून निघणाऱ्या ज्या वेव्ज असतात वेगवेगळ्या त्याचा अभ्यास करण्याकरता आपल्याकडे आपण सॅटेलाईट सोडलेलं आहे आणि ते निश्चितच आपल्याला माहिती देईल. त्यामुळे 2026च्या सुरुवातीला आकाशात भारतीयांना अद्भुत खगोलीय नजारा पाहायला मिळाला असला तरी भविष्यातील वाढत्या सौर वादळांचीही नांदी ठरू शकते. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांना अधिक सजग राहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.